हाय यूट्यूब फॅमिली, मी पायल शिंदे आणि तुम्ही बघत आहात पायल शिंदे डेली ब्लॉग. मी ऍक्च्युली डेली ब्लॉग बनवायचा खूप ट्राय करतेय, तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही सगळे व्हिडिओज तर बघता, पण तुम्ही त्याला सबस्क्राईब करत नाही. तुम्ही सबस्क्राईब नाही करणार, तुम्हाला मी पुढे जे जे नवीन नवीन व्हिडिओज टाकणार आहे ते तुम्हाला कसे नोटिफाय होतील. तर प्लीज माझी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जे करून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन तर फर्स्ट प्रेफरन्स मध्ये तो व्हिडिओ तुम्हाला शो होईल. तर आजचा व्हिडिओ मी जो बनवलाय तो मी तुम्हाला मे बी तुम्ही माझा Amazon परचेस वाला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी बोलले होते की मी ब्ल्यू साडी मध्ये लुक क्रिएट करणार आहे. तर ही ती साडी आहे. ऍक्च्युली जी मेन बॉर्डर ही आहे, ही साडी आहे. ह्याच्यामध्ये मी पूर्ण महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि मी जे काही Amazon मधून मेकअप प्रॉडक्ट ऑर्डर केले होते ते मी सर्व ह्या लुक मध्ये यूज करायचा प्रयत्न करणार आहे. तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय नो की मी खूप सबस्क्राईब करायला म्हणते, कारण की तुम्ही बघता माझे व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत, ज्यांना ज्यांना मेकअप आणि डेली यूज आणि ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बघायला आवडत असतील त्या सर्वांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा. तर चला बघूया आजच्या व्हिडिओवर. ह्या व्हिडिओमध्ये लुक क्रिएट करायमध्ये जे काही ज्वेलरीज पण यूज करणार आहे ती मी मिशो मधून मागवली आहे. त्याची बी लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्हाला जर हे ज्वेलरीज आवडल्या असतील तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. करूया आजच्या ह्या लुक क्रिएट करण्यासाठी मेकअप. सो माझी मेकअप किट तुम्हाला दाखवते. ही आहे माझी मेकअप किट आणि हा मागा आलाय वायफाय. तो मला हेल्प करणार आहे मेकअप करायला. आज खूप मी मिनिमल प्रॉडक्ट यूज करणार आहे माझ्या फेसवरती. मी बघू शकता की आता माझ्या फेसवरती कोणताही मेकअप किंवा कोणतीही क्रीम सुद्धा लावलेली नाहीये. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जेव्हाही मेकअप स्टार्ट कराल तेव्हा सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. हे मी आंघोळी केल्यानंतर लावलं होतं, तर मी परत लावणार नाही. मी डायरेक्ट ह्याच्यावर प्रायमर यूज करणार आहे. माझ्याकडे एकच प्रायमर आहे, ब्ल्यू हेव्हनचं प्रायमर आहे. हे पण मी माझ्या दादाच्या लग्नामध्येच मागवलं होतं आणि प्रायमरचं इतकं यूज होत नाही. म्हणजे हे तर आय थिंक मे बी 2 वर्ष चालेल. तुम्ही जर मला असं सपोर्ट करत राहिलात तर मे बी मी असं लुक क्रिएट करत राहील मग मला मे बी आणायला लागेल प्रायमर. तुम्हाला जिथे जिथे तुमच्या फेसवरती जिथे पसीना येत असेल ना त्या जागेवरती आणि ओपन पोर्स असतील तुम्हाला तिथे तुम्हाला प्रायमर लावायचंय. तर प्रायमर घेऊन पहिला सगळीकडे टॅप करून टाका पॉइंट्स मध्ये जिथे जिथे तुम्हाला लावायचंय. तर मला इथे खाली नाकावर मला मेन पसीना येतो आणि इथे डोक्यावर आणि ह्या गालाच्या या चिक्स वरती. प्रायमर लावल्यानंतर फेसमध्ये एक वेगळा स्मूथनेस येतो. तुम्ही मेकअप लावत असाल तुम्हाला माहित असेल. तर प्रायमर लावल्यानंतर 1-2 सेकंडचा पॉज घ्या. डिरेक्टली त्या फेसवरती प्रायमर लावल्यानंतर फाउंडेशन लावू नका. माझ्याकडे शुगरचं पण फाउंडेशन आहे आणि फिटमीचं पण आहे. मी मोस्टली जेवढं पण लुक क्रिएट केलंय तर मी या फिटमीचं यूज केलंय. तर मी तुम्हाला दाखवते असं. हे जे फाउंडेशन आहे ते शुगरचं आहे आणि हे जे आहे ते फिटमीचं आहे. तर तुम्हाला सांगा की कोणतं माझ्या स्किन टोनवर जात आहे. कारण की मला वाटतं शुगरचं जे आहे ते खूप डार्क दिसत आहे, तर मे बी ते माझ्या स्किन टोनवर जाणार नाही. सो मी फिटमीच्या फाउंडेशन स्टार्ट करते. फिटमीचं फाउंडेशन मी यूज करणार आहे आज आणि फिटमीचा फाउंडेशन नंबर आहे 230 नंबर. तुमचा मेकअप जेव्हा स्टार्ट करा तेव्हा तुमच्या स्पॉन्जला थोडं पाणीने ओलं करा. त्याच्याने काय होतं की तुम्ही जे फाउंडेशन यूज करताय ते ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शोक होणार नाही. कारण की जास्ती प्रमाणामध्ये जर फाउंडेशन घेतलं ते आतमध्ये खेचलं गेलं या स्पॉन्ज मध्ये तर तुमच्या फेसवर जास्ती अमाऊंट मध्ये ते लागलं जाणार नाही आणि तुमचा प्रॉडक्ट जास्ती यूज होईल. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमचं स्पॉन्ज थोडं ओलं करा. त्याच्याने काय तुमचं फाउंडेशन इतकं यूज नाही होणार. सो मी माझं फाउंडेशन माझ्या हातावर घेतलंय आणि मी माझा तुम्हाला लावायचे. मी पहिला 1 पूर्ण पार्ट मध्ये टॅप करून घेते. तर तुम्ही बघू शकता की फाउंडेशन लावल्यानंतर स्किन मध्ये किती इफेक्ट पडतो. आणि तुम्ही जेव्हा फाउंडेशन लावत असाल तेव्हा पूर्ण प्रेशरने स्पॉन्जला तुमच्या फेसवर टॅप करायचं नाही, हलक्या हाताने करायचं, जे करून तुमच्या फेसला हार्डनेस फील होणार नाही. जे लुक क्रिएट करतो तुम्हाला लोकांना आवडतं का नाही हे मला कळत नाही, कारण की तुम्हाला कमेंट पण करत नाही. सो गर्ल्स काय करताय, प्लीज माझ्या चॅनलला बघा आणि कमेंट करा की तुम्हाला माझे लुक आवडतं का नाही. मे बी तुम्ही माझ्यापेक्षा बेटर करत असाल पण मी माझ्या पद्धतीने ट्राय करते. मी असा रॅन्डमच व्हिडिओ स्टार्ट केलाय कारण की माझ्याकडे टाइम होता
तर मी विचार केला की मी बोलले पण होते व्हिडिओ मध्ये की मला लुक क्रिएट करणार आहे मी, त्याच्यासाठी तर मेकअप प्रोडक्ट्स मागवले होते. तर चला आता टाइम आहे, तर आज संडे बी आहे, ऑफिस मध्ये सुट्टी पण आहे, तर क्रिएट करूया. आता आपल्या जिकडे जिकडे ब्लॅक स्पॉट्स दिसत आहेत ना, तिथे तिथे मी कलर करेक्टर यूज करा. आणि माझ्याकडे आहे इनसाइडचं कलर करेक्टर, आणि हे बी मी मिशो मधनं घेतलंय. आणि इनसाइडचं कलर करेक्टर मे बी अफोर्डेबल प्राइस मध्ये येतं. हा ब्राऊन कलरचा तुम्ही तिथे लावू शकता. मग त्याच सेम ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करू टाकायचं. कॉन्टोर पण मी ह्या स्पॉन्जनीच करतेय, कारण की माझा ब्रश सापडत नाही आता माझ्या पसाऱ्यामध्ये. सो कॉन्टोर साठी मी हा डार्क ब्राऊन कलर घेणार आहे. तुम्ही त्याच्याहून पण जास्त डार्क थोडा ऑरेंजेस कलर, ब्राऊन कलर, काय कलर म्हणतात तो कलर पण कॉन्टोर साठी यूज करू शकता. इथून कानच्या एवढ्या इथपर्यंत तुम्हाला कॉन्टोरची लाईन आहे, आणि इथून बघा तर इथपर्यंत. ओके, असं ब्लेंड करून टाकायचं. ओके, सेम सेकंड बाजूला इथून कानाजवळ घेऊन जायचं, आणि मग याला ब्लेंड करून टाकायचं. तो नाकाच्या कॉन्टोरिंग साठी मे बी मला ब्रश लागेलच. मला ब्रश सापडलाय. हा ब्रश मे बी मी इथे यूज करतो आय शॅडो साठी, पण कॉन्टोर साठी बी चालतो. मी इथे घेतलंय आणि कॉन्टोर करायचे इथून असं, त्याच्याने नाक सरळ दिसतं. आणि ह्याला खालच्या बाजूला. पहिलं मी जेन्युइन सांगू की मला आहे ना, पहिलं एवढे प्रॉडक्टची स्टेप्स यादच नाही राहत. ते तर सगळं मी घरी असं मार्केटमध्ये कमी प्राइस मध्ये, तुम्हाला लोकल मार्केटमध्ये बघत असाल की कमी प्राइस मध्ये मेकअप प्रॉडक्ट भेटतात, तर ते मी आणून घेऊन यायचे आणि त्याच्यावर घरी प्रॅक्टिस करायचे. मग मला हे सगळे स्टेप याद राहिलेत. आता मला पहिले हे सगळे स्टेप याद नव्हते राहत. कन्सिलर मी यूज करणार आहे हे जे मी लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलेलं फिटमीचं 35 डीप कन्सिलर नंबर आहे, 35 नंबर आहे. जर तुमची पण स्किन टोन माझ्यासारखी आहे तुम्ही 30 नंबरचा वापरू शकता. ऑलमोस्ट खतम व्हायला आलंय माझं कन्सिलर, त्याची जान जायत आली आहे, पण मी सोडणार नाही शेवटपर्यंत त्या कन्सिलरला. कन्सिलर लावलंय मी डोळ्याजवळ, इथे हायलाइट पॉइंट वरती, इथे इथे दुसऱ्या डोळ्याजवळ मी मग लावेल, आणि ते डोळ्याजवळ लगेच ड्राय होतं. इथे लावलं होतं मी, आणि ह्या डोळ्याजवळ कन्सिलर लावूया. कन्सिलर असं लावतात मी जे प्रत्येक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये. तुम्हाला पण कसं कन्सिलर लावता तुमच्यावर प्रिफर करता, कारण की मेकअप तुम्हाला टिकवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की मी पहिले सर्व क्रीमी प्रॉडक्ट यूज करून टाकलेत. आता मी माझ्या फेसला फिट करणार आहे. फिट मी त्या पावडरनी, शुगरचा पण पावडर आहे माझ्याकडे, लूज पावडर म्हणतात त्याला, पण ते जास्त वाईट आहे. मी तुम्हाला दाखवते. आय डोंट नो, मी ते यूज करत नाही. माझं ते मी बोललो की ना की शुगरची माझ्याकडे किट आहे, त्याच्या पावडर आहे, पण मी ते यूज नाही करत. चला आज यूज करून बघायचे. केव्हा ओपनच नाही केलं त्याला मी फिटमीचं. त्याची तर मी मिररची अजून तर हे पण नाही काढलं. टॅप करूया, तुम्ही बघू शकता किती उठतंय. हो, आणि त्या फिट लूज पावडरनी, ओ गॉड गॉड गॉड, हे नव्हतं घ्यायला पाहिजे. जास्त उडतंय गाईस, तुम्ही बघू शकता साईडला किती उडतंय. अमुक प्रोडक्ट असं घेऊन घेते ना मी की मला यूज करता येत नाहीत, आणि मी घेऊन घेते खर्च करता. एक गोष्ट मम्मीला माहिती पडली ना माझ्या, फटक्यात पडते मला. सांग नको गाईस, ऍक्च्युअली व्हिडिओ ती बघणारच आहे, सॉरी मम्मी. सो आज प्लस पॉइंट आहे की संडे आज कोण डिस्टर्ब करायला नाही येणार आहे आपल्याला गाईस, आणि वायफाय तर आहे ॲज तो तर भुंकून आपल्याला डिस्टर्ब करणार आहे. इथे बघू शकता की इथे पण ना छोटे छोटेसे मच्छर चावलेत. ढाण माझी आयब्रो पेन्सिल सापडली आहे माझ्या पसाऱ्यामध्ये. तुम्हाला मी लास्ट मध्ये दाखवलं मी किती पसारा केलाय. सो ही आयब्रो पेन्सिल आहे, आणि ह्याला स्पूलीनी पहिले तुमचे हे आयब्रोचे 4 केस विचरा,
आणि नाही काय फालतूगिरी आहे, पण विचारायला लागतात गाईस. यांना उगवासाठी पण मी सिरम मागवलं, एवढं महाग. उगली नाहीत ना केस त्या सिरमची, तर काय नाही गाईस. आता यांना आपण शेप देऊया. हे मी जसं मला जमतंय तसंच मी ट्राय करणार आहे. सो याला मी पहिले लाईन ड्रॉ करेन इथून आणि इथून खाली. ओके, खालून पण आणि इथून, ओ चुकलं, खाली. ओके, त्याला द्या स्ट्रोक, त्याला स्प्रेड करा. वायफाय गिव्ह मी, वायफाय प्लीज गिव्ह मी, प्लीज. तुमच्याकडे पण डॉग असेल तर प्लीज ब्रश वाचून ठेवा. हे बघा, माझ्या वायफायनी माझ्या पूर्ण मेकअप ब्रशची वाट लावली आहे. आता वेस्टच झालाय. सो याला कट ऑफ कर. ट्रीट खायची होती तो आम्ही असं करतो, ट्रीट खायची असेल ना तेव्हा आपली कोणती गोष्ट घेऊन पळून जातो, त्याला माहिती की ती गोष्ट मागायसाठी आपण त्याला ट्रीट देणारच आहोत. सो या म्हणजे आजचा लुक लय ऍडव्हेंचरस होणार आहे. आय डोंट नो कुठे सोडला होता मी ह्या लुकला. इथे आईज वर लावणार आहे कन्सिलर. आईज वर लावल्यानंतर ना प्रोडक्ट मस्त ब्लेंड होतात. सो सेम ब्लेंडरने मी त्याला ब्लेंड करणार आहे. ब्रशची वाट लावली मध्ये 200 रुपयाचा ब्रश. काय नाही रडून येते मला गाईज. एक ब्रश त्या आईजचे कन्सिलर, लाईट ब्राऊन कलर घेऊ, टॅप करायचं आणि इथे टॅप करून त्याला वरती ब्लेंड करायचंय. ओके, डार्केस्ट ऑरेंजेस कलर घ्या, त्याला टॅप करा आणि इथे पहिलं डिपॉझिट करा आणि मग त्याला असं घेऊन जा. बघू शकता की कसं मस्त ब्लँड झालंय. की जो कलर जातोय तो हा कलर आहे, कारण की माझी साडी पूर्ण ब्ल्यू कलरची नाहीये, थोडी ग्रीनिश कलरची आहे. सो मी तसा कलर घेईन आणि ह्याला इथे डार्क कलर घ्यायची भीतीच वाटते काय. इथे ओ माय गुडनेस, चांगलं दिसतंय. ऍक्च्युली मला ह्या लुक नंतर कळेल की मला डार्क कलर यूज करायला पाहिजेत का नाही. आता खाली आपण लावूया. खाली आईज लुक क्लिअर करायसाठी मेन लुक क्रिएट करायचा मोटिव्ह की हे मला आयलाइनर डार्क ब्लू कलरचं यूज करायचं होतं गाईज. सो मी ते यूज करतेय. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता लावलंय गाईज. ब्ल्यू आयलाइनर लावलंय मी. आय डोंट नो माझ्या फेस वरती सूट होतंय का नाही, तुम्ही मला सांगा. जो हे त्याच्यावर लावणार आहे मी एक ग्लिटरी आयलाइनर मागवलंय. हे तुम्ही बघू शकता की ह्याला हायलाइट करायसाठी मी यूज करणार आहे. सो म्हणजे गरज आहे का नाही कळत नाहीये मला, थोडस लावून बघूया. सुपर दिसत आहे. हो ड्राय होऊन द्या. इथे थोडस चुकलंय माझं चालन. तो बघू शकता या बाजूचा इथे थोडस ड्राय नव्हतं झालं, मी आईस खोलून टाकलेत म्हणून ते वरती चिटकलंय गाईज. पण मी त्याला ब्लेंड करून टाकते.
आय लुक क्रिएट करून झालाय आपला. तो एक्सिस प्रॉडक्ट जे आहे ते इथे काढून टाकूया. लॉरियल पॅरिसचं ब्लश आहे, हे पण मी खूप वर्षापूर्वीच घेतलं होतं, पण त्याचा ब्लश मला खूप आवडतं. सो इथून चालू करते. सॉरी, इथून असा हायलायटर तुम्ही तुमच्या पिकी छोट्या फिंगरनी पण हायलाइट लावू शकता. तुम्ही बघू शकता की हा शाईन थांबा इथे. आता मी तुम्हाला टिकली लावून ज्वेलरी पेरून आणि हेअरस्टाईल करून मग भेटते. साडी पेरून आलेली आहे. हा जो मी नेकलेस पेरलाय तो मी मिशो मधून ऑर्डर केलाय, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल. मी ही नथ घालू की व्हाईट गोल्डन नथ घालू कळत नाहीये मला. तो हा जातोय का हा जातोय ही. नाही तर सगळ्या महाराष्ट्रीयन लुक येतो. तो काही तुम्ही बघू शकता. ही मी कोणत्या लोकल स्टोअर मधून घेतली होती. सॉरी, त्या बॅकग्राऊंड साऊंड साठी हा वायफाय घुमतोय. हे पण गोल्डन जे दिसत आहे तेही मी लोकल मार्केट, आमच्या इथे मार्केट आहे त्याचं पण मी एकदा व्हिजिट करणार आहे. त्या मार्केट मधून घेतलेलं आणि हे पण मी त्या लोकल मार्केट मधूनच घेतलं होतं. हे मला आय थिंक थोडे महाग भेटले होते. काचेचं वर्क आहे ह्याला, तर हे मला अराउंड 300ला का 400ला पडले होते आणि हे मला 100च्या साईड पडलं. हे प्लेन वाले ते 100चं एक साईड पडला होता आणि हे जे डॉट वाले दिसत आहेत ते एक 100च्या साईड पडला होता. मी जे मोतीचं हे पण मी मिशो मधूनच मागवलं होतं गाईस. हे पूर्ण मोती हार तुम्ही बघू शकता. इतकं ब्युटिफुल आहे, इतकं ब्युटिफुल आहे, मला खूप आवडतं. ऍक्च्युली सर्व साडी नऊवारी वरती जातं. पूर्ण लुक मला असं वाटतं कम्प्लीट झालाय. थोडंसं लांबून तुम्हाला दाखवते. दिसते मी महाराष्ट्रीयन सून गाईस. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज मी नवीन जे मेकअप प्रॉडक्ट माझ्या आईजवरती आणि हे ट्राय केलेत, हे तुम्हाला कसे वाटले आणि हे तुम्हाला तुमच्यावर ट्राय करायला आवडेल का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा आणि जर तुम्हाला माझा लुक आवडला असेल तर प्लीज तुमच्या जवळच्या मित्रमंडळासोबत शेअर करा, जे करून माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट मिळेल आणि मी पुढे नवीन नवीन लुक क्रिएट करायचे का नाही हे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळेल. सो थँक्यू सो मच. थँक्यू.